नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांची सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आपण 3 महिन्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यामध्ये राहिलेल्या पाऊस काळ कसा राहील. तर शेतकरी मित्र, हा IMD मॉडेलने ऑगस्ट महिन्यात अबाव नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस दाखवलेला आहे आणि हा पाऊस ऑगस्ट महिन्यात लवकरच सरासरी पाऊस हा चांगला जोरदार सुरू होण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस ऑगस्ट महिन्यात विदर्भ साईडला अमरावती अकोला या भागामध्ये तसेच बुलढाणा या भागामध्ये थोडी पावसाचे प्रमाण कमी दाखवत आहे. हा पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये 60 ते 70 मिली हे विदर्भाच्या अर्धा विदर्भामध्ये दाखवत आहे आणि चंद्रपूर तसेच भंडारा गोंदिया या भागामध्ये 70 ते 100 मिलीच्या आसपास ऑगस्ट महिन्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 70 ते 100 मिली पाऊस पडणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये देखील 70 ते 100 मिली ऑगस्ट महिन्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर येथे शेतकरी मित्र, हा पाऊस सप्टेंबर महिन्यामध्ये कशा प्रकारे राहणार आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये देखील हा पाऊस चांगला राहण्याची शक्यता या IMD मॉडेलने दाखवली आहे. सप्टेंबर महिन्यात हा पाऊस विदर्भ साईडला 70 ते 100 मिली पडणार आहे पूर्ण 30 दिवसामध्ये, पूर्ण सप्टेंबर महिन्यात. आणि सप्टेंबर महिन्यामध्येच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हा कमी दाखवत आहे. मराठवाड्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे सप्टेंबर महिन्यात 60 ते 70 मिलीच्या आसपास एक महिन्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस हा 70 ते 100 मिली हा राहणार आहे आणि मुंबई, कोकण, गोवा ही मुंबई किनारपट्टी, अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागातील जिल्ह्यामध्ये पाऊस हा 50 ते 60 मिली पडण्याचा अंदाज आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील पाऊस हा शेतकरी मित्र, ऑक्टोबर महिन्यात देखील पूर्ण ऑक्टोबर महिना हा पाऊस विदर्भ साईड आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील खूप असा जोरदार राहणे, 70 ते 100 मिली राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस IMD मॉडेलने सरासरीपेक्षा जास्त पाऊस दाखवलेला आहे. तर शेतकरी मित्र, ऑगस्ट महिना आहे आणि ऑगस्ट महिन्यात सध्या 3 तारखेपासून आश्लेषा नक्षत्र निघत आहे. त्यात वाहन गाढव आहे आणि गाढवामध्ये देखील पाऊस असतो, पण हा पाऊस रमला तर पाऊस रमतो, परंतु हा पाऊस त्या आश्लेषा नक्षत्रात वाहन गाढव असल्यामुळे पाऊस हा पडू शकतो. जिथं पडेल तिथं खूप जोरदार पाऊस पडतो आणि जिथं नाही तिथं पडत नाही. तरी शेतकरी मित्र, ह्या पंचांगाचा आधारानुसार पाहिला असता आश्लेषा नक्षत्रात देखील पावसाचे प्रमाण आहे आणि पूर्व नक्षत्रात वाहन म्हैस आहे, त्यामुळं पूर्व नक्षत्रात देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच आश्लेषा नक्षत्रानंतर मघा नक्षत्र निघत आहे आणि शेतकरी मित्र, मघा नक्षत्र वाहन बेडूक असल्यामुळे हा 16 तारखेपासून वाहन बेडूक आहे, त्यामुळं 16 ते 30 तारखेपर्यंत मघा नक्षत्र आहे. त्यामुळं ऑगस्ट महिन्यात 3 तारखेच्या नंतर पाऊस चांगला जोरदार राहण्याची शक्यता या पंचांगाच्या आधारे देखील आहे. परंतु हा पाऊस किती तारखेला सुरू होणार हे पंचांगाच्या आधारे सांगता येत नसते, परंतु ह्या आश्लेषा नक्षत्र ही 15 दिवसाची असते. त्या 15 दिवसामध्ये पाऊस हा असतोच. वाहने गाढव असल्यामुळे पाऊस आहे, पण हा कोणत्या तारखेला आहे, कोणत्या तारखेपासून सुरू होणार हे पंचांगामध्ये दाखवलेलं नसते, परंतु त्या 15 दिवसामध्ये पाऊस असतो. तसेच मघा नक्षत्रात देखील वाहन बेडूक असल्यामुळे 15 दिवस पाऊस आहे, पण किती दिवस पाऊस राहणार हा सांगता येत नसते. परंतु मघा नक्षत्रात देखील 15 दिवस चांगला जोरदार पाऊस
काही दिवसामध्ये राहू शकतो चांगल्यापैकी. तसेच पूर्वा नक्षत्र हे 30 तारखेला निघत आहे आणि हे 12 सप्टेंबर पर्यंत राहत आहे. आणि पूर्वा नक्षत्रात देखील चांगला जोरदार पावसाचे संकेत हे पंचांगाने देखील दिलेले आहे. 12 सप्टेंबर पासून चांगला पाऊस राहणार आहे आणि काही काही तारखांमध्ये उघडीप देखील राहू शकते, परंतु पाऊस हा चांगला राहू शकतो. परंतु परत शेतकरी मित्र 13 सप्टेंबर पासून पाऊस हा कमी होत आहे. 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे आणि परत ऑक्टोबर मध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र सध्या 13 सप्टेंबर पासून 12 सप्टेंबर पासून पावसाचे प्रमाण जास्त आहे आणि उत्तरा आणि लोखंड हस्ता नक्षत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. उत्तरामध्ये वाहन कोल आहे आणि हस्ता नक्षत्रात वाहन मोर आहे. तर ह्या दोन्ही नक्षत्रामध्ये पावसाचे प्रमाण खूप अल्प आहे. तरी शेतकरी मित्र हा परतीचा पाऊस आहे आणि त्या परतीच्या पावसात स्टार्टिंगला पावसाचे प्रमाण कमी दाखवत आहे, परंतु नंतर आपल्या ज्वारीच्या पेरण्या केल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात 10 तारखेपासून परत चांगले जोरदार पावसाचे संकेत हे पंचांग देत आहे. कारण चित्रा नक्षत्र वाहन हत्ती आहे. तसेच हे 15 दिवस वाहन हे 15 दिवस नक्षत्र असते आणि या 15 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसे स्वाती नक्षत्रात देखील वाहन बेडूक आहे आणि वाहन बेडूक असल्यामुळे स्वाती नक्षत्रात देखील ऑक्टोबर महिन्यात 31 ऑक्टोबर पर्यंत चांगला पाऊस राहू शकतो आणि हा पाऊस नोव्हेंबरच्या 4-5 तारखेपर्यंत देखील चांगला पाऊस राहण्याची शक्यता या पंचांगाने दाखवली आहे. शेतकरी मित्र ऑगस्ट महिन्यात लवकर चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे, परंतु सध्या 1 तारखेपासून 1 ते 7-8 तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण एकदम खूप अल्प राहणार आहे, परंतु परत 8 तारखेपासून चांगल्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. तरी शेतकरी मित्र आपल्या शेतातील काही कामे असतील ते करून घ्या, कारण परत 8 तारखेपासून एकदम चांगला जोरदार ते काही जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस पडू शकतो. हा पाऊस 8 तारखेपासून कर्नाटक मार्गे मंगळूर या अरबी समुद्रामध्ये मंगळूर या ठिकाणी चांगलं जोरदार पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. यामुळं 8 तारखेपासून पावसाला सोलापूर तसेच सांगली सातारा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता येतं. 8 तारखेला रात्री 9च्या टायमाला 9-10च्या टायमाला जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 9 तारखेला पहाटे नांदेड, सोलापूर, तुळजापूर या भागामध्ये, लातूर, बीडचा काही भाग तसेच परभणी या भागामध्ये देखील पहाटे 9 तारखेला चांगला जोरदार पावसाची संकेत आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्र चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. जोरदार पावसाच्या सरी आणि पाऊस देखील हा जोरदार राहू शकतो. 9 तारखेला 7च्या टायमाला 4-5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत मालेगाव, नाशिक, मुंबई, कोकण, गोवा तसेच अहमदनगर, पुणे, दापोली, सातारा, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. 9 तारखेपासून चांगल्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच पुणे, खेड, अहमदनगर, दौंड, जेजुरी, बारामती तसेच सातारा, कराड या भागामध्ये खूप जोरदार पावसाचे संकेत आहेत. सांगली, सातारा या भागामध्ये 9 तारखेला 7च्या टायमाला आणि ह्या पावसामध्ये परत हा पाऊस भाग बदलत रात्री 8, 9, 10च्या टायमाला परत काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, परंतु हा पाऊस 9 वाजल्यापासून परत अहमदनगर, पैठण, संभाजीनगर, जालना, बीड, जामखेड, करमाळा, इंदापूर, पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड, केज तसेच लातूर, परळी, अहमदपूर, जालना, लोणार, खामगाव आणि अकोला या भागामध्ये 9 तारखेला रात्री 10च्या टायमाला जोरदार पावसाची शक्यता येते. 9 तारखेला शेतकरी मित्र हा पाऊस 10 तारखेला देखील खामगाव, अकोटा या भागामध्ये, अमरावती, संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, तुळजापूर, अहमदनगर, पंढरपूर, कुर्डुवाडी, परांडा, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिकचा काही भाग
या भागामध्ये जोरदार पावसाला 10 तारखेला 5च्या टायमाला सुरू होणार आहे आणि रात्री 11च्या टायमाला सोलापूर, लातूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. अक्कलकोट तसेच नांदेड, पुसद या भागामध्ये जोरदार पाऊस हा 10 तारखेला रात्री 11च्या टायमाला होणार आहे आणि बीडच्या काही भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच जालना, अकलूज या भागामध्ये देखील हा पाऊस चांगला जोरदार पाऊस राहणार आहे 10 तारखेला 11च्या टायमाला. तरी शेतकरी मित्र हा पाऊस एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस भुरभुरीचे राहणार नाहीत. पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी, करमाळा, जामखेड, केज, पेठी, लातूर या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे. 10 तारखेला 11च्या टायमाला आणि 11 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. 11 तारखेला देखील जवळजवळ पाहिला असता पूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वातावरण राहणार आहे. लोणार, पुसद, नांदेड, विदर्भ साईड आणि बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अक्कलकोट, हिंगोली, परभणी, अकलूज तसेच पंढरपूर, सोलापूर, कुर्डुवाडी, सांगली, सातारा, कराड तसेच इकडं पाहिला असता पुणे, जेजुरी, दौंड, बारामती, अहमदनगर या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस 11 तारखेला देखील राहणार आहे आणि 11 तारखेला हा पाऊस रात्री 11च्या टायमाला भागबंद हा पाऊस पडणार आहे. रात्री 11च्या टायमाला बीड, पैठण, जालना, माजलगाव, परभणी, जिंतूर, लोणार, हिंगोली, वाशिम या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच उमरखेडा, नांदेड या भागामध्ये रात्री 11च्या टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे आणि 12 तारखेला देखील नांदेड, उदगीर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच सांगली, सातारा, पंढरपूर, कोल्हापूर या भागामध्ये 12 तारखेला रात्री 8च्या टायमाला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र सोलापूरला देखील हा पाऊस राहणार आहे. परत 13 तारखेला पाहिला असता 13 तारखेला पावसाचे प्रमाण थोडे कमी होत आहे आणि पाऊस हा 13 तारखेला नॉर्मल स्वरूपाचा पावसाची थोडी उघडीप राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस 14 तारखेला परत काही जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे. 14 तारखेला विदर्भ साईडला चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे 14 तारखेला आणि 14 तारखेला 2च्या टायमाला विदर्भ साईडला जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, पुसद, अकोला तसेच नांदेड, लातूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस 2च्या टायमाला राहणार आहे. म्हणजे सरासरी पाहिला असता हा पाऊस 14 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे. तसेच बीड, अहमदनगर, अकलूज, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, पुणे, सांगली, सातारा या भागामध्ये चांगला जोरदार असा पाऊस 14 तारखेला राहणार आहे आणि 14 तारखेला हा पाऊस रात्रीचा देखील पडणार आहे. तर बऱ्याच भागामध्ये बीड, लातूर, परभणी, नांदेड, तसेच सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अकलूज या भागामध्ये देखील 14 तारखेला खूप जोरदार असे पावसाचे संकेत आहेत आणि हा पाऊस पहाटे 15 तारखेला पहाटे 5-6च्या टायमाला चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 15 तारखेला देखील विदर्भ साईडला अकोला, अमरावती, पुसद, नांदेड, हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस राहणार आहे. खंडवा या भागामध्ये चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे 15 तारखेला. तरी शेतकरी मित्र हा पाऊस लवकरच चांगला जोरदार ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. हा पाऊस 8 ऑगस्ट पासूनच लवकरच महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. तोपर्यंत आपल्या शेतातील जी कामे आहेत तो 8 तारखेच्या आतच करून घ्या, कारण पाऊस हा ऑगस्ट महिन्यात 8 तारखेपासून लवकर जोरदार ते अति जोरदार पावसाला सुरुवात होईल. अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.